सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसएचएस नंदुरबारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. आज आपण एक सुमधुर गीत गाणून आजच्या मननाला सुरुवात करणार आहोत. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावत. विजय संगीत गीत नंबर 30 आणि आराधना संगीतात 108 मनमनी प्रभू सत्ता घेई. मनमनी प्रभु सत्ता घेई, कुमार हो तू पात्रतेने, वश तुझिया इच्छेची मी आपुले पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनातून आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रिय वचनांचा प्रकाश आम्ही घेत आहोत. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आज आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत व जे अध्ययन आपण एसएचएस तर्फे चालवण्यात आलेलं आहे बिल्ड इंटरनॅशनलच्या वतीने एकता नेटवर्किंगच्या द्वारे, यामध्ये आज शृंखला 2 आणि त्यामधील 7व्या पुस्तकातील 4थ्या विभागाकडे आपण आज जाणार आहोत. याकडे बघत असता प्रभुदेव बाप आपणाला सहाय्य करो. या अध्ययनाबद्दल जर आपणाला अधिक माहिती हवी आहे तर आपण वैयक्तिक रीतीने आम्हाशी संपर्क साधू शकता. मी थोडक्यात प्रार्थना करतो आणि मग आपण अध्ययनाकडे वळूया. आमच्या दयाळू प्रभू, या सायंकाळी आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या मनाची जडती तू घे अशी पुन्हा एक वार विनंती करतो. पवित्र वचनामध्ये जे सत्य दडलेलं आहे ते आम्ही समजून घ्यावं व त्याद्वारे आमच्या बंधू भगिनींची आणि आमची स्वतःची आध्यात्मिक वाढ आम्ही करावी, यासाठी तुझी कृपा दे. आज तुझ्या प्रिय दासाला पुन्हा एक वार हे अध्ययन आमच्यासमोर आणत असताना शक्ती आणि बळ तू पुरीव, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजचं अध्ययन आपण ख्रिस्ताचा मार्ग व प्रेषितांचे शिक्षण यामध्ये प्राथमिक तत्वे यामध्ये शृंखला क्रमांक 2 मध्ये आहोत आणि या पुस्तकांमध्ये
फलद्रूप जीवन कार्याचा दृष्टांत पाहण्यास आपण शिकणे हा मुख्य विषय आहे. यामधील तत्वे सेवा कार्याची प्रथम तत्वे आहेत आणि ही सेवा कार्याची तत्वे या 5 सत्रांमध्ये आपण शिकतो. प्रत्येक सत्रामध्ये एक तत्व आहे, तर 5 सत्रे 5 तत्वे शिकवितात. आणि आपल्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये 4थ्या धड्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचा सारांश, तत्वाचे लागूकरण येथे तुम्हाला पान 55 वर हे तत्व लिहायला पाहिजे. जे विवेचन आपण बायबलमधून अभ्यास म्हणून करणार आहोत त्या विवेचनातून आपल्याला जो धडा मिळाला, आपण जे शिकलो, जो नियम पाहिला, त्या नियमाला थोडक्यामध्ये 2 वाक्यात 3 वाक्यात लिहिणे म्हणजे संपूर्ण सत्राचा सारांश या तत्वामध्ये निर्माण होतो. अशी 5 तत्वे 5 सत्रामधून निर्माण होतात. ती 6व्या सत्राच्या शेवटल्या पानावर दिलेल्या रकान्यामध्ये आपण 1 2 3 4 5 अशी भरून घ्यायची. म्हणजे एका पुस्तकाचा सारांश 5 तत्वांच्या स्वरूपात त्या ठिकाणी येईल. अशी पहिली 4 पुस्तके झाली, त्यांची पण 5 तत्वे. आता ही परत 5 तत्वे अशी जर गृहीत धरले तर अखंड जर आपण पुस्तकांचा अभ्यास केला तर 20-21 तत्वे आपल्याला शिकायला मिळतात. आजच्या सायंकाळी या पुस्तक क्रमांक 7 किंवा दुसऱ्या शृंखलेमध्ये 3रं पुस्तक, सत्र 4 आहे, संतोषाने देणारे बना. जर तुम्ही हुशार असाल, तुम्ही ताबडतोब समजू शकाल, तर तुमच्या लक्षामध्ये तत्व वारंवार लक्षात येईल की आपण कशाबद्दल बोलत आहोत, कशाबद्दल अभ्यास करत आहोत, कशाबद्दल शिकत आहोत. आजच्या सत्राचा मुख्य विषय आहे संतोषाने देणारे बना. मग आता आपल्याला हा अध्याय किंवा हे सत्र आपल्या गटाला शिकवायचं आहे. तर मग आपण कसं करावं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यामध्ये एकदा समोर मांडतो. प्रत्येक या धड्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. अभ्यास स्वतः जेव्हा करता आणि शिकविता तेव्हा कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, तर मुख्य 2 शब्द आपण वापरले, केरुग्मा आणि डिडाके. केरुग्मा म्हणजे घोषणा किंवा येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता, त्यामध्ये काय आहे हे बघायचं. नंतर डिडाके म्हणजे त्या घोषणेमध्ये शिक्षण काय आहे ते बघायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला. घोषणेमध्ये आपण असं सांगतो. शिक्षण काय आहे त्यामध्ये, की हा प्राण कसा दिला, कोणासाठी दिला, कशासाठी दिला, केव्हा दिला, त्याचा उपयोग काय, त्याचा प्रभाव काय, त्याचं महत्त्व काय, हे शिक्षण आपण त्यामधून घेतो. पण हे शिक्षण जेव्हा आपण देतो किंवा सिद्धांत रूपात बोलतो तर पवित्र शास्त्र आधारित सिद्धांतावर आपण बोलायचं आहे. आपण ईश्वर विज्ञान आधारित बोलायचं नाही. बिब्लिकल थिओलॉजी घ्यायची आहे आपल्याला, नुसती थिओलॉजी घ्यायची नाही, ज्याला सिस्टमॅटिक थिओलॉजी म्हणतो, जे ईश्वर विज्ञान शाळांमध्ये शिकवलं जातं. बिब्लिकल थिओलॉजी किंवा पवित्र शास्त्र आधारित ईश्वर विज्ञान काय आहे, शास्त्र जे शिकवतं ते समजून त्यातून तो नियम घेणे, की येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला म्हणजे काय. जसं मार्क 10:45 तो स्वतः म्हणाला, मी आपला प्राण देणार, खंडणी दाखल देणार. त्याचा सिद्धांत काय, की कोणाला वाचवण्यासाठी खंडणी भरावी लागते आणि प्राण द्यावा लागतो. हा विचार तुमचा नंतर सिद्धांत रूपामध्ये तुम्ही घडवता. परंतु सिस्टमॅटिक थिओलॉजी व्यवस्थित रचून अध्ययनासाठी निर्माण केलेली व्यवस्था ही त्याच्या
विषयांना धरून उलगडा करून मोठ्या प्रमाणावर शिक्षण देत. या पुस्तकांमध्ये आपल्याला फक्त पवित्र शास्त्र आधारित ईश्वर विज्ञान काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून केरुगमा म्हणजे येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता काय आहे आणि त्याबद्दल शिक्षण काय आहे यावर लक्ष देऊन आपला अभ्यास करायचा आहे. आणि मग दुसरी गोष्ट जी आहे की या शिक्षणामध्ये पौलाची पत्रे आहेत. या पौलाच्या पत्रांमधून आरंभीची पत्रे आहेत, मध्यपत्रे आहेत आणि अंतिम पत्रे आहेत. आरंभीची पत्रानंतर मध्यपत्रे ज्याला आपण म्हणतो सहसा ती पत्रे आहेत तुरुंगवासातील पत्रे. आणि अंतिम पत्रे आहेत ज्याला पास्टोरल एपिसल्स पाळकीय पत्रे किंवा वैयक्तिकरित्या तिमोथ्यासारख्याला लिहिलेली पत्रे. ह्या 3 खंडामध्ये पौलाच्या लेखांची रचना आहे. मग आता अध्ययन करताना आज आपण बघणार की जो शास्त्रभाग निवडला तो कोठून, प्रारंभिक पत्रांमधून, मध्यपत्रांमधून म्हणजे तुरुंगवासातील की अंतिम पत्रांमधून. आणि म्हणून पहिल्या डोक्यामध्ये आपल्याला हा विचार जो आम्ही मागे शिकवला, पौलाच्या पत्रांची रचना कालगणनेप्रमाणे कशी आहे. सर्वात प्रथम पत्र त्याचं गलतीकरास पत्र आहे. काय म्हणतात थेसलोनिकरास पत्र आहे. नवीन कराराचं आपण शिकलो प्रमाणित ग्रंथामध्ये. प्रमाणित ग्रंथामध्ये पहिलं पुस्तक येतं कोणतं येतं प्रमाणित ग्रंथामध्ये मत्तई. परंतु कालगणनेप्रमाणे याकोबाचं पत्र पहिले आहे. तर ह्या 2 व्यवस्था आपण बघितल्या, प्रमाणित ग्रंथसंपदा आणि कालानुसार घडलेली ग्रंथसंपदा. या शिक्षणामध्ये कालानुसार असलेली ग्रंथसंपदा आपण घेतलेली आहे. कारण काळाबरोबर जायचं असेल तर आरंभीची मंडळी कशी निर्माण झाली, कशी वाढली, पुढे गेली, कसा तिचा विकास झाला, कशी ती टिकली, हे आपण शिकतो. आणि म्हणून या पत्रांचा जो सारांश आहे तो साधारणपणे या पत्रांमध्ये म्हणजे पहिल्या गटात 2 करिंथ आजचा अभ्यास जो आहे तो पहिल्या गटामध्ये मोडतो. म्हणजे आरंभीच्या पत्रामध्ये 2 करिंथकरास पत्र आलेलं आहे. मग या आरंभीच्या या पत्रामध्ये काय आहे नेमकं, तर त्याला आपण म्हणतो याच्यामध्ये परंपरा आपल्याला आढळतात. आजचा शास्त्रभाग देण्यासंबंधी आहे. तर याचा अर्थ असा आपल्याला कोणती परंपरा त्यामध्ये दिसेल, देण्याची. यामध्ये परंपरा म्हणजे सूचना आपल्याला आढळतात, आपल्याला आज्ञा आढळतात, आपल्याला शिक्षण आढळतं आणि त्यानुसार मग अनेक महत्वाचे शब्द आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट यामध्ये दिसते या पहिल्या आरंभीच्या पत्रांमध्ये की जे आपल्या महत्वाच्या कामाच्या जीवनाच्या मंडळीच्या कारभारासंदर्भात जे आहे त्याचा आधार हा शिक्षण आहे. आणि ते शिक्षण परंपरेने मिळालेलं आहे, पिढ्यानं पिढ्या देण्यात आलेलं आहे, अचानक निर्माण झालेलं नाही. उदाहरणार्थ दशमांश अचानक निर्माण झालं नाही, निर्माण करण्यात आलं नाही. दशमांश याचा आधार परंपरा. परंपरा म्हणजे कोणाची परंपरा आली? मग दशमांश कुठे आढळतो आपल्याला? मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आढळतो, म्हणजे ग्रंथपंचक आले. मग परंपरा कोणती आली देण्याची? ग्रंथपंचक. कारण मंदिराची निर्मिती झाली किंवा करावी म्हणून तिच्यासाठी असणाऱ्या अनेक असंख्य गोष्टी, त्यांचा पुरवठा कसा करावा, वस्तू आणि पैसा याद्वारे. मग तिथून ही परंपरा निर्माण झाल्यानंतर नवीन करारामध्ये जेव्हा आपण येतो तर आपल्याला ती परंपरा आढळत नाही. का बरं आढळत नाही? कारण मंदिर जे नवीन कराराची संकल्पना आहे ती जुन्या कराराप्रमाणे नव्हती. पण संकल्पना बदलली किंवा मानचित्र बदललं, परंपरा बदलली नाही. तेथेही द्यावं लागत होतं. तुम्हाला नवीन कराराच्या मंदिराला म्हणजे मंडळीला तुम्हाला द्यायचं आहे, अशा अर्थाने हा शब्द आलेला आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. काही लोकांचा हा युक्तिवाद असतो नेहमी, नवीन करारामध्ये येशूने कधी सांगितलं दशमांश द्या?
माझ्याकडे आहेत संदर्भ, त्यावर कधीतरी मी बोलेन. आहे, पुष्कळ आहे. येशू तो शास्त्री परुषींना म्हणाला, तुम्ही पुदिना, तुम्ही या छोट्या छोट्या दाण्यांचा तुम्ही दशमांश अर्पण करता. येशूने काय वाक्य वापरलंय? तुम्ही हे करायचे होते आणि ते सोडायचे नव्हते. दोन्ही आहे. हे बरोबर आहे, परंतु तुम्ही ते सोडायचं पण नव्हतं. लोक अर्धवट घेतात आणि अर्धवट शिक्षण देणारे बोलवतात. त्यांच्या स्वार्थापायी त्या देण्याचा विषय घेतात आणि देवाला द्या असं म्हणणारे लोक पैसा कुठे मागवतात? त्यांच्या खात्यावर मागवतात, त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी मागवतात, त्यांची चंगळ व्हावी म्हणून मागवतात. आपल्या हॉटेलमधून स्टेजवर यायला सुद्धा आजकाल काही वक्त्यांना हेलिकॉप्टर्स आणि विमानं लागतात. खाली पाय ठेवत नाहीत. स्टेजवर पाय ठेवायचे त्यांचे चार्जेस आहेत. त्यांच्या जवळपास येण्याचे त्याची फी त्यांना भरावी लागते लोकांना. मला वाटतं असं जर येशूने केलं असतं तर माहीत नाही, हे जग वेडवून गेलं असतं येशूच्या पायी. पौलाने केलं असतं तर समजा इफिस सारख्या जगप्रसिद्ध शहरामध्ये जेथे सोनं नाणं मुबलक होतं, ते लोक वाटेल तेवढं ते घेऊन आले असते पौलाकडे. पौलाने नाकारलं, मी हे करू शकत नाही, मी तुमच्यासाठी मेलो नाही. तर देण्याच्या या अभ्यासामध्ये आजच्या मी विवरण तुम्हाला PDF टाकलेलं आहे, पाळकसाहेब तुम्हाला फॉरवर्ड करते. परंतु मुद्दा हा आहे की याकडे लक्ष द्यायचं की या अभ्यासक्रमामध्ये पहिले आपण बायबलचा अभ्यास करतो. बायबलचा अभ्यास करताना देण्यात आलेलं पुस्तक किंवा धडा किंवा शास्त्रभाग पौलाचा जर आहे, कोठे मोडतो? प्रारंभिक पत्रांमध्ये, तुरुंगवासातील पत्रांमध्ये की अंतिम पत्रामध्ये? मग त्यानुसार तुम्हाला मदत जर हवी तर तुम्हाला मी सांगितलं मागे की प्रशिक्षकांची मार्गदर्शिका तुम्हाला देण्यात आलेली आहे. ह्या अभ्यासाबरोबर त्याचा वापर करायचा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय बोलायचं आहे. आज सायंकाळी मी चिंतन मनन शेवटी घेणार 1-2 मिनिटाचं, पण ही माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे, कारण आपल्याला पूर्ण करायचा. चला थोडा वेळ आपल्या अभ्यासाकडे आपण लक्ष देऊ. 2 कोरिंथ अध्याय 9 6 ते 9 ही वचनं आहेत. आता पौल असं म्हणतो, हे ध्यानात घ्या. मुख्य शब्द प्रयोग आहे, हे ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्या? इंग्रजीमध्ये काय पाहू द्या, मी सांगतो तुम्हाला. इंग्रजीमध्ये किंग जेम्स वर्जन जुना, त्यामध्ये असं म्हटलं, बट धिस आय से. वाक्यरचना एका विशिष्ट शब्दावर जोर देऊन केलेली आहे. मी जे म्हणतो ते तुम्ही नीट ध्यानात घ्या. आता त्याचं तो विवरण थोडक्यामध्ये पुढे देतो. जो आता तो एनॉलॉजी किंवा म्हणींचा वापर करतोय, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. परत म्हणी आणि वाक्प्रचार. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे किंवा सगळीकडे वाटप करीत असतो. दारिद्र्यास दान धर्म करीत राहतो. त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. फार विलक्षण देण्याचं शिक्षण आहे. थोडस तुमच्या बायबलच्या टेक्स्टकडे लक्ष द्या. काही शब्द बघा किती मजेदार आहेत. पहिला शब्द आहे सढळ, भरपूर.
मुबलक, मोठ्या प्रमाणात. बरोबर. नंतर वचन 8 मध्ये या, सर्व प्रकारची कृपा, विपुल. बरोबर. सगळा पुरवठा, सर्व, तुम्हाला सर्व गोष्टी, सर्व पुरवठा, सर्व चांगल्या कामासाठी, सर्व काही, सगळीकडे वाटप, मुबलकता, याबद्दल पौल सांगत आहे. म्हणजे औदार्य संपन्नता ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची खूण आहे. औदार्य म्हणजे मनाने, प्रामाणिकपणे उदार असणे, हे लक्षण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं आहे. देणाऱ्यावरून आणि त्याच्या देण्याच्या किंवा त्यागाच्या प्रमाणावरून त्याचं ख्रिस्तीपण समजतं, असं त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट, हे देणं जे आहे ते आपण ठरवून द्यावे. तुलना कोणाबरोबर केलेली आहे? शेतकऱ्याबरोबर. आता आपला समाज हा शेतकरी समाज आहे. त्याला माहित आहे ज्याचं पीक त्याला हवं असेल तोच बिवारा तो वापरेल. बागायत असेल, त्याला हापूसचे आंबे हवे असतील तर आंब्याच्या जाती निवडणार, मार्केटला भाव कसा असणार, काय उत्पन्न येणार, ह्याचा हिशोबाचा अंदाज करून एकरामध्ये किती लागवड होऊ शकते, पाणी किती द्यावं लागेल, खत पाणी निचरा, अनेक गोष्टी तो लक्षात घेतो आणि त्या मानाने तो करतो. समजा एका एकरमध्ये त्याने 50 झाडे लावली तर त्याला 50 झाडांचं उत्पन्न मिळेल. 3 एकर असेल, 150 लावली तर 150च मिळेल. परंतु एकाच एकरामध्ये जर जागा नसताना 150 झाडं लावून त्याने म्हटलं मी खूप उत्पन्न काढेल, तर कदाचित तेवढं उत्पन्न मिळणार नाही. म्हणजे जेव्हा आपण ठरवतो तर काही गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट, आपल्या आवक बद्दल विचार करा. मला किती मिळते किंवा कमविता येतं, माझी क्षमता काय. आणि क्षमतेबाहेर देणं म्हणजे उदारतेने देणं, त्याग करून देणं. परंपरा काय सांगते? किती दिलं पाहिजे? कमीत कमी 10%, आपल्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग, अधिक 2 दुसरे देणे होते, त्याची पण बेरीज केली तर 20% होतं. नवीन करारामध्ये हे बंधनकारक नाही, मान्य, पण शिक्षण आहे, दिलं पाहिजे. मग आता मला 10च्या स्वरूपात उत्पन्न पाहिजे, 5च्या स्वरूपात उत्पन्न पाहिजे, 1च्या स्वरूपात उत्पन्न पाहिजे, 20च्या स्वरूपात उत्पन्न पाहिजे. कोणत्या प्रमाणात मला उत्पन्न पाहिजे त्याच प्रमाणामध्ये मला मिळेल. कारण एका प्रमाणामध्ये म्हणजे एक लागवडीमध्ये पूर्ण शेत उत्पन्न देऊ शकणार नाही. म्हणून मला आशीर्वाद कसा हवा आहे, किती हवा आहे, किंवा माझ्या देण्याने देवाला मी किती प्रसन्न करावं, ही विचारधारा यामागे आहे. मनात ठरविल्याप्रमाणे देवा प्रसन्न करायचं आहे का, मग त्याची मागणी काय होती? परंपरेप्रमाणे. आणि आता येशूने म्हटले, देण्यासंदर्भात काय म्हटले? ज्याला आपल्या सर्वस्वाचा त्याग करता येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. येशूचं मागणं किती आहे? गिव्ह मी 100% और नथिंग. मला सर्व हवं आहे, नाही तर मला काही नको तुमचं. अर्थात सर्वमध्ये सर्वच आलं आपलं, घरदार, परिवार, लेकरं बाळ, कामधाम सर्व. म्हणजे देण्याची संकल्पना पौलाने जी सांगितली त्या लोकांना कळत होती. आणि म्हणून हे मंडळांचे लोक ठरवून नियमितपणे देत होते. तिसरी गोष्ट आहे, दुःखी मनाने भाग पडते म्हणून देऊ नये. दुःखी मनाने म्हणजे याचा अर्थ असा, तुम्ही दुःखात जरी असाल, संकटात जरी असाल, त्रासात असाल, तुमच्याकडे थोडंफारच असेल तरी आपण द्यायला पाहिजे. कारण देण्यासाठी देवाने आपल्याला आज्ञा पिलेलं आहे. आणि आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं देणं
येशू ख्रिस्त किंवा देव पाहतो. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये एक चमत्कारिक संदर्भ आहे. 13वा अध्याय यामध्ये आपण आलात तर बघा, आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्त किंवा आपला देव तारणारा आपल्या देण्याकडे, आपल्या खिशातून त्या भांडाराकडे जाताना त्या देण्याला बघत नाही असं वाटतं. आणि बरेच जर तसं करून आपल्याला स्वतःला सुख आणि समाधान देऊ शकत नाही. मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 41 ते 44 असं लिहिलंय, मग तो म्हणजे येशू ख्रिस्त भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकीत आहेत हे पाहत होता. काय कमाल आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. पुष्कळदा मी हे वाचलं पण माझ्या लक्षात आलं नाही. ते बऱ्याच काळांनी माझ्या लक्षात आलं की देव येशू ख्रिस्ताद्वारे माझं देणं बघतो. आणि कुठून बघत होता तो? धनवानांपासून ते अतिशय गरीब असणाऱ्यांपर्यंत. ते कसं टाकतात, किती रकमा टाकतात याबद्दल लिहिलं आहे. येशू ख्रिस्त तुमचं माझं देणं बघतो. ही परंपरा ख्रिस्ताची पौलाच्या लक्षात आली. त्यामुळे तो प्रेषितांची कृत्यमध्ये बघा 20वा अध्याय काढा आणि मग हे वचन तुम्हाला नवीन करारामध्ये आढळत नाही. प्रेषितांची कृत्य अध्याय 20 आणि वचन 35 हे वचन नवीन करारामध्ये आपल्याला आढळत नाही. पण पौलाने त्याचा संदर्भ दिला की येशू ख्रिस्त काय बोलला. 20 प्रेषितांची कृत्य 20:35 सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. हे वचन नवीन कराराच्या शुभवर्तमानांमध्ये नाही. मग आता पौलाने हे वचन आणलं कुठून? पौलाला हा संदर्भ सापडला कुठून? कोणीतरी पौलाच्या निदर्शनास या वेळेला आणून दिलं की बंधू पौल, येशूने हे पण सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा सांगू द्या, बायबलचा अभ्यास करताना असं गृहीत धरून चालू नका की तुम्ही ठराविक परिच्छेद जो अभ्यास करत आहात त्याचा संदर्भ किंवा काही माहिती तुम्हाला तिथेच सापडेल. बायबल एवढं साधं पुस्तक नाही आहे. हे रहस्यमय रचना आहे. कधी कधी तुम्हाला जे तेथे नाही ते दुसरंच कुठेतरी सापडेल. आणि म्हणून तुमचं प्रवचन, तुमचा अभ्यास आणि तुमचं हे जर महत्वाचं जे काही शिक्षण आहे ते प्रभावी व्हायचं असेल तर एक समग्र शिक्षण शोधायला आणि लिहायला शिका. देण्याबद्दल आहे की प्रभू म्हणाला होता की घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि म्हणून आपण दुःखी होता कामा नये. कोणाला पाहून द्यायचं मग? आता जर येशू ख्रिस्त मला पाहतो तर मी कोणाला बघावे? मी आपल्या प्रिय प्रभू येशूला बघावे. तिसरी गोष्ट आहे यामध्ये परत शेवटी की आपल्यावर त्याची कृपा विपुल झालेली आहे. मग विपुल झालेली ही जी कृपा आहे कशासाठी झाली? वचन 8 यासाठी की, म्हणजे प्रश्न आहे तिथे, समजा सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. असे का व्हावे? मग ह्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा सतत होऊन सर्व चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ सर्व काही असावे असं धरूया. विपुल, सर्व काही, सगळा हे शब्द एकाच दिशेला जातात. देण्याने देवाची कृपा, त्याची विपुलता आपल्याला तर समजतेच, पण
देणाऱ्याला देव देतो की त्याने परत अजून द्यावे. माझ्या शिक्षणाप्रमाणे आणि अनेकांना मागे शिकवल्याप्रमाणे मी नेहमी एनकरेज केलं, प्रोत्साहन दिलं की तुम्ही मिळाल्यानंतर देऊ नका, अगोदर द्या. पगार झाल्यावर सर्वच देणार आहे, पैसा मिळाल्यावर सर्व देणार आहे. परंतु शास्त्र शिकवतं तसं नाही. तुम्ही पहिले द्या, नंतर अनुभव घ्या. म्हणजे उदाहरणार्थ 5,000 पगार मिळेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे. हा महिना जुलै आहे, तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळेल असं गृहीत धरूया. ऑगस्टचा महिना सप्टेंबरला पगार मिळेल. तर तुम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच 5,000 रुपयाचा दशमांश 500 रुपये अगोदर द्यायला शिका. म्हणजे वर्षामध्ये जेव्हा तुम्ही 11व्यांदा द्याल तेव्हा तुम्ही जवळजवळ 12 महिने पूर्ण करून 1 महिना तुम्हाला अतिरिक्त मिळतो ॲडजस्ट करायला, की किंबहुना काही वेळेला एखादा वेळेला मला देता येणार नाही तर मी ते ॲडजस्ट करून परत देऊ शकेन. याला विश्वासाचं देणं म्हणतात. तुमची आवक तुम्हाला जर कळते तर अगोदर पण द्यायला शिकायचं आहे, आल्यावरच नाही. कारण एक मनुष्यवृत्ती आहे, आल्यावर सगळे देतात. मग आता जे म्हणतात आमच्याकडे आवक नाही तर आम्ही कसं काय द्यावं, पाऊल काय शिकवतं, काय करा तुम्ही, श्रम करा आणि ठरवा मला देवाला 500 रुपये जर महिन्याला द्यायचे आहेत तर मला कमीत कमी श्रम करून 5,000 कमवावे लागतील. त्यापेक्षा कमी चालणार नाही. पण कमी झाल्यावरही जर मी 500 रुपये देणारच आहे तर ते मोठे औदार्य संपन्नता आहे. कारण तुमच्याकडे कमी आल्यावरही तुम्ही तेवढेच दिले. परंतु मिळाल्यावर 500 नाही देणार, सध्या 200वर धकू, तर तशी तडजोड चांगली नाही. कारण तुम्ही मनात ठरवलं, प्रभूने ते पाहिलं आणि तसंच द्यायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा धडा या प्रकारे औदार्य संपन्नतेबद्दल सांगत असताना मी तुम्हाला विवरण दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. काही मुद्दे सांगून प्रार्थना करू. यामध्ये आपण काय शिकतो? पहिली गोष्ट, घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे असे कोण म्हणाला? प्रभू म्हणाला. करिंथकराच्या मंडळीने दिलं का? उत्तर आहे होय. पौलाच्या दुसऱ्या फेरी दरम्यान पौलाला लोकांनी हे पैसे दिले, रिटर्न होताना दिले. त्यांनी जमा केले, त्याला 1 वर्ष लागलं आणि त्यांनी तो पैसा गोळा केला. यरुशलेमच्या गोरगरिबांसाठी हा दान धर्म पोहोचवण्यात आला. त्यांना समजलं आपला प्रभू बोलला होता. कदाचित शुभवर्तमानांमध्ये त्यांना ते वाचायला मिळालं नव्हतं, पण पौलाकडे हा संदेश पवित्र आत्म्याच्या द्वारे कोणीतरी पाठवला की प्रभू हे पण बोलला आहे म्हणून तुम्ही हे करा. संतोषाने देणारा देवाला आवडतो. ही दुसरी गोष्ट आपण शिकलो. देवावर, त्याच्या पुरवठ्यावर आपण विश्वास ठेवावा. तिसरी गोष्ट, नियमितपणे देण्यासाठी आपण ठरवावे. नियमितता. कारण काय? ज्या प्रमाणात शेतकरी बी पेरतो त्याच प्रमाणात त्याचं पीक त्याला पदरी पडतं. त्याप्रमाणे विश्वासणाऱ्यांच्या देण्याच्या प्रमाणात देवाचा आशीर्वाद त्यांना मिळतो. पण हा आशीर्वाद मिळतो म्हणजे काय? की तुमची आवक मोठी आहे आणि म्हणून तुमची रक्कम मोठी दिसते, तर ते महत्वाचं नाही. म्हणून ते विधवेचं दान जे आहे ते असं आहे की तिच्याकडे जे होतं नव्हतं त्याच्यातून तिने दिलं. देणारे त्यांच्याकडे होतं त्याच्यातून त्यांनी दिलं, परंतु हिच्याकडे होतं नव्हतं त्याच्यातून दिलं. हा मोठा फरक आहे. म्हणून गरीब, बेरोजगार, कमाई न करू शकणारे यांना आज प्रोत्साहन देऊ इच्छितो मी की तुम्हाला द्यायचं आहे म्हणून श्रम करा, करून बघा, प्रार्थना करा. देवा मला काहीतरी हाताला मजुरी दे, मला काही काम दे की मी तुला देऊन तुला प्रसन्न करावं. आपल्या पोटा पाण्यासाठी नाही फक्त, ते तर करायचंच आहे. परंतु गरिबी आहे, देता येत नाही कारण सांगून आपण जर व्यर्थ खर्च करत आहात, व्यसनाधीन राहत आहात आणि म्हणता आम्ही गरीब आहे
आम्ही काय करावं. अरे जे जे काही श्रीमंत करत नाही तेवढं तर तुम्ही चंगळ करू राहिले, कसं शक्य आहे. गरिबी आली म्हणून कोणी असं म्हणतं का की माझं परिवर्तन झालं, मी पाप सोडली, मी व्यसनं सोडली, मी आता श्रम करतो. हे उत्तर हवं आहे. पण काही वेळेला आपली उत्तरं फार वेगळी आहेत. मी गरीब आहे म्हणून मी असं करतो, असं करते. तसं होता कामा नये. गरिबी घालवण्याची चांगली पद्धत म्हणजे श्रम, कोणतंही श्रम. आणि यामध्ये कोणीही अपवाद नाही. पाळक आहे त्यालाही श्रम आहेत, स्वार्थिक आहे श्रम आहे, पुढारी आहेत श्रम आहे. त्याला कोणत्याही प्रकारे लाज बाळगता कामा नये. कारण हे काम तो किंवा ती व्यक्ती कोणासाठी करीत आहे? आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवासाठी करत आहे, त्याचं राज्य वाढावं म्हणून करत आहे, आपण स्वतःसाठी नाही. आणि जेव्हा आपण त्याच्यासाठी करू तेव्हा पौल असं शिकवतो, तो तुमच्यासाठी सर्व पुरवठा करेल. किती मोठी गोष्ट आहे. म्हणून यावर विश्वास ठेवून या तत्वाच्या आधारे हा अभ्यास आपण करा. आपल्या गटाला शिकवा, मंडळीला सांगा आणि त्यांना सांगा की 2 प्रकारे आपण द्यावं. एक आहे ठरवून विश्वासाने द्यावं, सढळ हस्ते द्यावं. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि आपला प्रभू म्हणाला होता, घेण्यापेक्षा देण्यात काय आहे? धन्यता आहे. त्या वचनाला तुम्ही खूण करून घ्या, मजबूतीने लक्षात ठेवा. प्रेषित 20:35. कारण हे वचन सहसा आपण टाळून देतो, वाचत नाही, आपण लक्ष पुरवत नाही की नवीन कराराच्या शुभवर्तमानांमध्ये हे नाहीच, मग इथे कसं काय आलं? हेच तर खरं अध्ययनाचं तंत्र आहे की सर्वसामान्य लोकांना जेव्हा समजत नाही तेव्हा देवाचे दास तुम्ही ते करता. मी येथे थांबतो. काही तुम्हाला प्रश्न आहेत तर तुमच्या पुस्तकात दिलेल्या त्या रकान्यांमध्ये तुम्ही ते लिहा, भरा. आजचं तत्व तुम्ही मी जे बोललो त्यामधून तुमच्या मते काय आहे ते लिहून टाका ताबडतोब, न विसरता. आणि तुम्ही त्याचा संग्रह करा. पुढच्या सत्रानंतर आपण त्याला संकलित करू आणि मग आपलं पुस्तक क्रमांक 7 पुढच्या आठवड्यामध्ये आपण संपू. काही प्रश्न असल्यास विचारा. मला आनंद वाटतो की कोणी प्रश्न विचारत नाहीत, पण कदाचित त्याची काही कारणं असू शकतात. लक्ष द्या. जे ऐकू शकत नाही ऑनलाईन त्यांनी कृपा करून रिपीटेड मेसेजेस आहेत ते पुन्हा ऐका, अभ्यासक्रम पूर्ण करा. पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 जणांची निवड आहे. त्यांना पण विनंती आहे, ज्यांना CMM करून पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी चांगला अभ्यास तयार आहे. आपण त्यासाठी त्याचा एकत्रित अध्ययन करणार आहोत सत्रामध्ये. डॉक्टर दिनाकरन ऑक्टोबरमध्ये येतील. तोपर्यंत आपण काही ना काही पूर्ण करू आणि निश्चितपणे दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करून जी पहिल्या टप्प्याची डिग्री आहे ती त्यांना मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू. हा अभ्यास डिग्रीसाठी नाही आहे खरं, परंतु श्रमाचं फळ यामध्ये सुद्धा आहे. म्हणून जे सेवक यामध्ये ऑनलाईन क्लाउडमध्ये नोंदलेले आहेत, कृपा करून तुम्ही CMM पूर्ण करा. अपूर्ण असेल ते पूर्ण करा. मदत घ्या. डेव्हिड आहेत, पाळक साहेब आहेत, अनुप पाळक साहेब किंवा सागर आहे, तुम्ही एकमेकाची मदत घ्या. आज मला एकाने सांगितलं की ते डेव्हिडची मदत घेऊन करत आहे. चांगली गोष्ट आहे. मला संपर्क साधावा असं काही नाही. आता पाळक ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे ते पण तुम्हाला मदत करू शकतात. तर घ्या, वेळ घ्या, उपयोग करा आणि पुढे जा. कारण हेच आमचं एक स्वप्न आपल्या पिढीसाठी आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमचं तो भलं करो. हा अभ्यास बिल्डमध्ये जो अभ्यासक्रम आम्ही करत आहोत त्या सर्वांसाठी आणि स्थानिक एसएच चर्चेसच्या मंडळांसाठी आहे. त्यामुळे यामध्ये अध्ययन असल्याने कृपया पुस्तकांचा वापर करून हे अध्ययन पूर्ण करा. थँक्यू व्हेरी मच. आपल्या जीवनाची निर्णायक तत्व आपण ठरवलीच पाहिजे आणि ही तत्व आम्हाला पवित्र वचनातून समजत असतात.
अतिशय सुंदरसा हा अध्ययनाचा तास आमचा झालेला आहे. प्रभूला धन्यवाद असो. मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो. सोबतच आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपला मनपूर्वक आभार मानतो, कारण की अगदी अर्धा तास जरी बोलायचं तरी त्यामागे खूप सारं वाचन आहे, खूप सारे संदर्भ पाहणं आहे आणि ज्या शैलीमध्ये अतिशय सोप्या भाषेत हे तत्व आमच्यापर्यंत आणलेलं आहे. आम्ही जे देतो प्रभूला ते विश्वासाने आम्ही दिलं पाहिजे आणि प्रभूला आम्ही ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्याचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या जीवनात आणि आपल्या संपूर्ण विश्वासाला बळकटी देणारा असतो. पुन्हा एक वार या पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आजारी प्रियजनांची आठवण करूया. पावसासाठी आपण पुन्हा प्रार्थना करणार आहोत. मुंबई आणि इतर शहरांकडे बघत असता, वेगवेगळ्या राज्यांकडे बघत असता पूर झालेला आहे आणि पुराच्या परिस्थितीत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या जिल्ह्यात पाऊस नाही आहे. प्रभूला आळूया. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी होऊ नये, यासोबतच आपल्याही जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारची हानी न होता आम्हाला जितका पाऊस हवा आहे तितका परमेश्वर पित्याने द्यावा, यासाठी आपण प्रभूकडे मागूया. आजारी प्रियांची आठवण करत असताना आपण श्री पी डी लवणे आहेत, रयता अक्का जांबिलसा आहेत, यांच्यासाठी प्रार्थना करूया. सोबत आपण प्रार्थना करूया जुलियाना अक्का गायकवाड यांच्यासाठी, लताबाई वळवे आहेत शहारून येथून, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, मी आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे यावत, प्रार्थना करावीत. प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू, प्रभूचा आशीर्वाद घेऊ. उद्यासाठी देखील मी सूचना देऊ इच्छितो. उद्या बुधवार आहे आणि उद्या आपला अध्ययनाचा तास सकाळी 9 ते 10 या वेळात असणार आहे. आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन घेतील बुधवारी. तर आपण ऑनलाईन सकाळी 9 ते 10 लाभ घेऊ शकता आणि सायंकाळी 6 ते 6:30 या वेळात पुन्हा सायंकाळची प्रार्थना होईल. उद्याची सायंकाळची प्रार्थना रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब घेतील. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देवबापा, पुन्हा एक वार आजच्या या सायंकाळच्या अध्ययनाबद्दल, मननाबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या दासांच्याद्वारे तुझं पवित्र वचन आज आम्हा सर्वांच्या कानी ते बापा तू आणलेलं आहेस. आज या मंदिरामध्ये जे आम्ही हजर आहोत ते तुझे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये या सायंकाळी सहभागी झालेले सर्व तुझे प्रिय विश्वासणारे यांना देवबापा पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे आमच्या आध्यात्मिक कर्तव्याची जाणीव तू नव्याने करून दिलीस. तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तू आज आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, या दिवसांमध्ये आमचं जीवन तुला समर्पित केलेलं असताना विशेष करून जे दानाच्या संदर्भात देवबापा मार्गदर्शन आलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचे एक उदाहरण दिलेलं असताना प्रभूची तू स्वतः त्या मंदिराच्या भांडारामध्ये समोर बसून तू पाहत होता, तसं आजही देवबापा प्रत्येक देणाऱ्याकडे देवबापा तू बघत आहेस. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे की तुझं भय धरून या दिवसामध्ये अधिक तुला देण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आमच्या मनामध्ये औदार्याचा तू निर्माण तू कर. आमच्या मनामध्ये एक नवीन आनंद देण्याचा तू निर्माण कर. एक नवीन संतोष तू निर्माण कर. कारण तुझं वचन म्हणतं की संतोषाने देणारा प्रभूला प्रिय आहे. म्हणून या दिवसांमध्ये देवबापा अधिक न अधिक देवबापा तुला देण्याचा प्रयत्न करावा आणि त्या संदर्भात असणारा तुझा स्वर्गीय आशीर्वाद त्याचा साठा आम्ही प्राप्त करावा. म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की आजपर्यंत अनेक जे प्रियजन आहे, मंडळी आहे देवबापा, मोठ्या आनंदाने मोठ्या औदार्याने तुला देत आहे. त्यांच्याही जीवनाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या ऐपतीप्रमाणे तुला देवबापा देण्यासाठी प्रत्येकाने झटावं. यासाठी देवबापा तू प्रत्येकाचं सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. आज विशेष करून आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो पावसासाठी. देवबापा पुन्हा एक वार आम्हाला पावसाची गरज आहे आणि आम्ही विनंती करतो येशू देवबापा की पुन्हा एक वार तू या संपूर्ण आमच्या भारत देशावर विशेष करून ज्या ज्या भागामध्ये अजूनही पावसाची आवश्यकता आहे अशा प्रत्येक भूभागावर देवबापा तू दया कर, कृपा कर. आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची आवश्यकता आहे.
पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो, तू आपल्या देवबापा पर्जन्याने ही भूमी देवबाप तू आशीर्वादित कर आणि पुन्हा एक वार त्या शेतकऱ्यांचं सायन समाधान कर. सर्व प्रकारच्या पाण्याचे टंचाई तू दूर कर, निवारण कर आणि देवबापा तू या भूमीला आशीर्वादित कर अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच भारत देशामध्ये मुंबईसह अनेक भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली होत आहे देवबापा तेथील परिस्थिती तू आपल्या पवित्र हातामध्ये घे आणि त्याचे तू निवारण करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही जे आजारी प्रियजन आहेत ज्यांचे देवबापा नावं तुझ्या पुढे आलेले आहेत, रयता अक्का आहे, जुलेना अक्का आहे, सोबतच लता अक्का आहे आणि इतर जे भाऊ बहिणी लेकरं देवबापा आज बिछाण्यावर आहेत त्यांना आरोग्याची गरज आहे. अशा प्रत्येकाला तुझ्या आरोग्याचा एक नवीन स्पर्श तू कर आणि देवबापा तुझं एक उत्तम आरोग्य दे आणि त्यांच्या जीवनाकृत तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही सर्व SM कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. देवबापा SM ट्रस्टच्या माध्यमातून ज्या काही सेवा राबवल्या जात आहेत, शाळा आहे देवबापा, सोबतच बोर्डिंगच्या सेवा आहेत आणि इतर ज्या काही सामाजिक कार्य केलं जात आहे त्या सर्व देवबापा सेवा तू आशीर्वादित कर. सोबतच मंडळांची सेवा पण आहेत, सर्व मंडळांचं कारभारी पण आहे, सर्व मंडळांचे पंचपुढारी अध्यक्ष, महिला वर्ग आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल वर्ग आहे, या सर्व माध्यमातून ज्या काही सेवा राबवल्या जात आहे केल्या जात आहे त्या सर्व करण्यासाठी प्रभू तुझ्या सर्व दासांना सर्व देवबापा विश्वासानं लागणारी कृपा तू दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये याच प्रकारे SM द्वारे अधिकच देवबापा तुझ्या सेवा वाढत जाऊ दे, तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सर्व सेवेकरी कर्मचारी भाऊ बहिणींना, सर्व देवबापा आमच्या पुढारी वर्गांना, सर्व देवबापा त्या आमच्या सर्व अध्यक्ष पंचमंडळांना तुझी कृपा आणि आशीर्वाद दे आणि याच प्रकारे आम्ही एकत्र येऊन तुझं गौरव करावं, तुझी सेवा करावी म्हणून देवबापा आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. या SM प्रत्येक कार्यावर तुझा हात असू दे, तुझा आशीर्वाद असू दे. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो मंडळीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जे काही देवबापा कार्यक्रम हाती घेतलेले असतील, ज्या योजना असतील त्या सर्व सिद्धीस जाऊ दे, त्यामध्ये तुझी इच्छा तुझा पूर्ण होऊ दे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास प्रत्येकाचं सहाय्य कर. आणि विशेष करून देवबापा जे काही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाला शिक्षण प्रशिक्षण दिलं जात आहे आणि त्या माध्यमातून देवबापा मंडळीचं जीवन तू अधिक परिपक्व कर, तुझ्या दासांचं जीवन तू परिपक्व कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये सिद्धांताप्रमाणे या मंडळांची देवबापा वाढ व्हावी अशी दयान कृपा तू होते. पुन्हा एक वेळा तुझ्या सर्व देवाबद्दल आभार मानतो आणि आमचं जीवन तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. रात्रभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ कर देवबापा आणि तुझी इच्छा असल्यास उद्याचा दिवस तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी आम्हा प्रत्येकाला दे. मान महिमा सन्मान आम्ही तुला अर्पण करतो आणि आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसं आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडतो तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास पश्चित नकोस तर आम्हास वाटत सोडून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये हजर असणाऱ्या सर्व आमच्या प्रिय विश्वासणाऱ्यांबरोबर, AC चर्च नंदुरबार सर्व मंडळ्या, सर्व कार्यप्रणाली आणि देवाचं निवडलेली सरळ राशी आज बरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. राखी